नमस्कार मित्र मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? पोटभर फराळ झाला की नाही? भाऊबीज झाली की नाही? हॅपी दिवाळी दोन अर्थाने झाली की नाही? एकीकडे आपली कुटुंबाबरोबरची दिवाळी आणि दुसरीकडे क्रिकेटची दिवाळी. होय, कारण भारतीय संघानं उपांत्य सामना जिंकून दुष्टचक्र तोडलेलं आहे, अंतिम फेरीत प्रवेशही केलेला आहे. त्यामुळे अहमदाबादला जायचं तिकीट भारतीय संघाचं पूर्ण झालेलं आहे. मला मात्र अजून 8,000 सबस्क्रायबर हवे आहेत यूट्यूबचे 1,00,000 सबस्क्रायबर करायला. त्यामुळे अजिबात थांबू नका. भारतीय संघ जसा सुसाट कामगिरी करत सुटलेला आहे तशी तुम्ही सुद्धा सुसाट कामगिरी करा, भरघोस प्रतिसाद द्या. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत नाही, नवीन माझे सबस्क्रायबर वाढत नाहीत, तोपर्यंत 1,00,000चा टप्पा होणार नाही. ते जाऊ देत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा सामना, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना. खूप अपेक्षा होत्या आणि त्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा हा सामना ठरला आहे. एखाद्या वेळेला सगळ्या गोष्टी जुळून येणं म्हणजे काय असतं ह्याचा अनुभव आज आपल्याला आला नाही का? नाणेफेक रोहित शर्मानी जिंकावी सगळ्यांना वाटत होतं. ती नाणेफेक रोहित शर्मानी जिंकली. अपेक्षेप्रमाणे पहिली बॅटिंग घेतली आणि नंतर त्यांनी स्वतःच जबाबदारी घेतली न्यूझीलंडच्या बॉलर्सवरती हल्लाबोल करायची. प्रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला म्हणलेलं होतं की सुरुवातीला जे दोन बॉलर आहेत, टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट, यांना जर का आपण विकेट दिली नाही तर आपण मोठा स्कोर उभारू शकतो. आणि तेच रोहित शर्मानी केलं. 4 बाउंड्री, 4 सिक्सर, कडक बॅटिंग रोहित शर्मानी केली. फक्त त्यांनी थोडीशी घाई केली असं वाटलं, कारण इतकी सुंदर बॅटिंग करत असताना रोहित शर्माकडनं 40चा धावफलक मला तरी अपेक्षित नव्हता. आणि त्याच्यानंतर शुभमन गिलनी गेल्या काही सामन्यामध्ये जे कलागुण दाखवले नव्हते ते या सामन्यामध्ये बरोबर दाखवायला लागला. दुर्दैवाने त्याच्या पायाला थोडी दुखापत झाली आणि त्याला बाहेर जायला लागलं आणि नंतर तो डोकं धरून बसला असेल, अरे काय भरल्या ताटावरनं आपण उठून गेलो दुखापतीमुळे. कारण नंतरच्या काळामध्ये विराट कोहलीनी केलेली बॅटिंग सहज सुंदर होती आणि त्याच्या नावलौकिकाला साजेशी होती. तो असा बॅट्समन आहे की जो रोहित शर्मासारखा सुसाट खेळी चालू करत नाही, एकेरी दुहेरी धावांवर भर देतो आणि नंतर त्याला एकदा कॉन्फिडन्स आला की मनगटाचे झटके देऊन जबरदस्त मोठे फटके मारतो. त्याच्या पळण्यामधलं चापल्य आपण सगळ्यांनी आजच्या सामन्यामध्ये पाहिलेलं आहे. त्यांनी केलेली खेळी आज कोण कोण बघत होतं? सचिन तेंडुलकर होता, बेखम होता, नंतरच्या काळामध्ये रजनीकांत बहुतेक आलेले होते आणि त्याच्याबरोबर अजून एक माणूस होता आणि तो म्हणजे सर विवियन रिचर्ड्स. त्यामुळे त्यांच्या समोर मोठ्या स्टेजवर खेळी करणं हे मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं. तेच विराट कोहलीने करून दाखवलं. अप्रतिम शतक त्यांनी केलं, अप्रतिम. 50वा सचिनचा विक्रम मोडणारं शतक केलं. त्याच्यानंतर त्यांनी सचिनला असं करून मानवंदना दिली आणि आपल्या पत्नीला त्यांनी फ्लाइंग किससुद्धा दिला. सगळ्याच या गोष्टी खूप सुंदर होत्या आणि मैदानातल्या 33,000 प्रेक्षकांनी त्याचा पुरेपूर आनंद घेतला. परंतु त्याच्यानंतर विराट कोहली गेल्यानंतर, आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यरनी जी बॅटिंग केली आहे ती माझ्या मते आज सामन्याला कलाटणी देणारी ठरलेली आहे. एकीकडे विराट कोहलीनी संघाला बरोबर योग्य जागी नेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर श्रेयस अय्यरनी सामना जो होता तो न्यूझीलंडपासून दूर नेऊन ठेवला असं माझं मत आहे. काय बॅटिंग केली आहे! गेल्या 3-4 सामन्यामध्ये त्यांनी केलेली बॅटिंग ही जबरदस्त बॅटिंग होती. त्याच्या फटक्यामधली ताकद, हवे उतरून फटके मारताना त्याची असलेली सहजता, सगळ्याच गोष्टी अजब होत्या. 67 बॉलमध्ये त्यांनी शतक केलं, 8 सिक्सर मारल्या. होय, आज श्रेयस अय्यरनी 8 सिक्सर मारल्या आणि त्याचबरोबर तळामध्ये झटपट 39 धावा या के.एल. राहुलनी केल्या. त्या दोघांच्या भागीदारीमुळे भारताचा धावफलक 350 होईल वाटत होता, तो पार 400च्या जवळ जाऊन थांबला. आणि मला वाटतं त्या ज्या शेवटच्या 30-40 धावा आहेत ना, त्या मला वाटतं न्यूझीलंड संघाचं मनोधैर्य खच्ची करून गेल्या. कारण नंतर जेव्हा बॅटिंग चालू केली न्यूझीलंडनी, सुरुवातीला त्यांना धक्के लागले, पण नंतर माझा लाडका खेळाडू केन विल्यमसन आणि डेरेल मिचेलची जोडी जमली, सुपर्ब बॅटिंग केली. डेरेल मिचेलचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण त्याच्या आजच्या बॅटिंगमध्ये क्रिएटिव्ह बॅटिंग मला दिसली. कधी तो रिव्हर्स स्वीप मारत होता, तसंच कुलदीप यादवला तो पेडल स्वीप करत होता आणि त्याचबरोबर फास्ट बॉलरला समोर सिक्सर ज्या त्यांनी मारल्या लाजवाब होत्या.
आणि त्याला केन विल्यमसननी दिलेली साथ. मी म्हणतो त्यांनी केलेली 181 धावाची भागीदारी एक क्षण भारतीय प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवणारी होती. परंतु एकीकडे धावगतीसुद्धा वाढत होती, त्यामुळे त्याच्याकडेही लक्ष होतं. आणि त्यावेळेला कामी कोण आला? एकच, मोहम्मद शमी. सुरुवातीला झटके त्यांनीच दिले, मधल्या काळात झटके त्यांनीच दिले. भारतीय संघाची थोडीशी फिल्डिंग आणि काही वेळची बॉलिंग, म्हणजे बुमराची सुरुवातीची बॉलिंग, सिराजची मधल्या काळातली बॉलिंग ही स्वैर होती. आज आपण वाईड बॉलच्या धावा भरपूर दिलेल्या आहेत, हे नाकारून अजिबात चालणार नाही. जो कंट्रोल बुमराला नेहमी अपेक्षित असतो तो कंट्रोल आज सुरुवातीला नव्हता, हे नाकबूल करण्यासारखं नाही आहे. सिराजसुद्धा दडपणाखाली आज थोडासा गडबडलेला मला दिसला. राऊंड विकेट बॉलिंग टाकताना त्याला बॉल कंट्रोल होत नव्हता. परंतु आज जे दोन आपले स्पिनर होते, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव, त्यांचा कंट्रोल जबरदस्त होता. तरी रवींद्र जडेजावरती डेरिल मिचेलनी आक्रमण केलं, त्याला त्रास दिला, त्याला लांबच्या लांब सिक्सर मारल्या. परंतु दुसऱ्या बाजूनी कुलदीप यादवनी जी बॉलिंग केली खूप कठीण आहे, लक्षात घ्या तुम्ही, खूप कठीण आहे. रिस्ट स्पिनरला एवढा कंट्रोल ठेवून आक्रमक खेळणाऱ्या बॅट्समनला इतक्या कमी धावा देणं हे खूप अवघड आहे, जे कुलदीपनी करून दाखवलं. आणि तळामध्ये मग जेव्हा धावगती 12, 13, 14 आणि 15, 16 वरती गेली, तेव्हा सामना हा न्यूझीलंडपासून दूर गेला होता. त्यातनंही डेरिल मिचेलवरती जी एक आशा अवलंबून होती तो सुद्धा आऊट झाला. पण भारताने सामना जिंकला म्हणून फक्त भारताचं कौतुक करायला नको. हा सामना न्यूझीलंडनी लढवला हे नाकारलं नाही पाहिजे. त्या संघाचं कौतुक हे आपण केलं पाहिजे, कारण त्यांनी आज केलेली खेळी ही सुद्धा आपल्या लक्षात राहणार आहे. आजचा दिवस फलंदाजांच्या नावावरती होता, कारण आपले काय त्यांचे काय सगळ्यांनीच फराळ जेवून घेतला आहे धावांचा. परंतु शेवट गोड झालेला आहे, कारण भारतीय संघानं फायनलचं तिकीट बुक केलेलं आहे. आता आपल्याला 19 तारखेला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादवरती अंतिम सामना खेळायचा आहे. आणि अजून एक गोष्ट शेवटचं सांगतो, अरे नॉर्मली सेमीफायनल म्हणजे 2 मॅचेस असतात नाही का? तुम्ही म्हणाल लेले तुम्ही काय बडबडताय? अहो तुमच्या माझ्या लक्षात तरी येतं का? दुसरी सेमीफायनल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया होणार आहे, त्याच्या विरुद्ध कुणी वाच्यताच करत नाही आहे. चूक माझी सुद्धा आहे, मी सुद्धा वाच्यता केलेली नाही आहे. पण पहिला आपला तो बाळ्या. भारतीय संघाकडे माझं लक्ष होतं. वानखेडे स्टेडियमवर बसून सर विवियन रिचर्ड्सला मी भेटलो, सुनील गावस्करांना भेटलो. या सगळ्यांना भेटण्यामध्ये मी दंग होऊन गेलेलो होतो. आणि त्यांच्या संगतीनं आज मला विराट कोहलीचा खेळ बघता आला, त्याचं कौतुक ऐकता आलं. या सगळ्याच गोष्टी लाजवाब होत्या, संस्मरणीय होत्या. त्यामुळे आजचा सामना हा लक्षात राहणार आहे, तो बॅट्समनसाठी, शमीनी केलेल्या बॉलिंगसाठी आणि त्याचबरोबर 2 शतकवीर, 50वा एक दिवसीय विक्रमी शतक करणारा विराट कोहली आणि तोडफोड सेंचुरी करणारा श्रेयस अय्यर आणि डेरिल मिचेल सुद्धा. तेव्हा या सगळ्यांना मानवंदना देऊया आणि परत एकदा दुसऱ्या सेमीफायनलकडे नंतर वळूया. फक्त आपला संवाद चालू राहिला पाहिजे. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका. नुसता चॅनल बघू नका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 8,000 सबस्क्रायबर आता यूट्यूबसाठी पाहिजेत 1 लाख पूर्ण करायला. तेव्हा भेटूया दुसऱ्या सेमीफायनलच्या प्रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत बाय बाय.